थँक्यू. पहिल्या बॉलवरती विकेट आलेली आहे आणि आता मैदानामध्ये दाखल होत आहेत मोहम्मद. एकही धाव अद्यापर्यंत आपण पाहिली नाही. पहिल्या बॉलवरती विकेट येते. गोलंदाज उमेश चांगली गोलंदाजी करतायत आणि आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक गोलंदाजी करत असताना भडबड संघ आपण पाहिल्यानंतर अद्यापर्यंत त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती मॅचेसमध्ये ते कमबॅक करतात. कालच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर त्या धावा चेस देखील करतात. ऑन साईडला पण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गॅपमधून बॉल चाललाय. इथे झाली मिस्टेक. चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाही आहे. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अलॉंग द कार्पेट सीमा पार राष्ट्रवादी चौकार. चार धाबा आलेले आहेत आणि या चार धाबा आता टीम ओव्हर 11 गोरेगाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. स्ट्रायकिंगला मोहम्मद जसा आला तसा मात्र चौकार आला. अगदी आपण पाहतो लोअर फुल टॉस थोडासा फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस आणखीन एक वड शॉट चाबुक शॉट आणि आता बॉल चाललाय या ठिकाणी लॉंग गॉफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार बिग हिट षटकार. तर मोहम्मदने 50 धावा जर बनवल्या या मॅचमध्ये तर 1000 रुपयाचं पारितोषिक शप्पूबाई यांच्या वतीने. षटकार आला चौकार षटकार 10 धावा तर 2 चेंडूमध्ये बनवण्यात आलेले आहेत. पाहावा लागेल तसा प्रयत्न होईल या मॅचमध्ये. सेकंडला मोहम्मद नॉ सेकंडला फैसल. गोलंदाज उमेश ज्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि तर त्याच्यामध्ये आक्रमण होत असताना बॉल चालला ऑन साईडला पण पाहतो लॉंगनला जिथे राकेश पाटील आहेत. चेंडूला उचलतील फॅक्टरीला दरम्यान मिळेल सिंगल धाव. मागच्या सलग 2 मॅचचा मान ऑफ द मॅचचा हिरो राकेश पाटील होता. काय जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रभावशाली बॅटिंग त्याने केली आहे. खेळ अत्यंत चांगला आहे राकेश पाटीलचा आणि तो त्याने आज या रजनीमध्ये दाखवला. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 धावा इथे फलकावरती येतात. मोहम्मदने जशी स्ट्राईक रोटेट केली ना तसा फैसल शेखच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतो पाठीमागे बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. शतरक्षक पाठीमागे लागले. भाग बिलका भाग ही परिस्थिती असताना बॉल चालला सीमा पार. आणखीन धावा मिळतात 4. एकोणावीस धावा फलकावरती आहेत. अगदी आपण पाहिलं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. एक गडी गमावल्यानंतर आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की भडबड संघ कमबॅक करते. त्यानंतर मात्र तिथे मोहम्मद जसं आला सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली. मोहम्मदच्या बॅटमधून एक चौकार षटकार पाहिला. त्यानंतर फैसल शेख जसा स्ट्राईकवरती आला जो नॉन स्ट्राईकला होता तो मात्र 2 सलग चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि आता 19 धावा 19 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. स्पर्धेचा आमचा कदाचित शेवटचा टर्न असेल. आमच्यावरती विश्वास दाखवला राष्ट्रपती चषक 2024चे दर्जेदार आयोजक आमचे खुरमबाई आणि बबलूबाई या दोन्ही मान्यवरांचा विशेष आभार. यावेळेस आपण पाहतो पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पुन्हा एकदा मागे चालला बॉल आणि आता संधी पुन्हा आली आहे. अगदी आपण पाहिलं तर एक संधी जशी गमावली पंच सहमत नव्हते परंतु आता रनआउटच्या रूपानं मात्र आपण पाहतो इथे DRS करण्यात आलेला आहे. पाहावं लागेल. जाऊया आपण आमच्या कंट्रोल रूम मध्ये जिथे आमचे संदीप गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला पाहायला मिळेल रात्री की यात्री आहे संदीपजी गायकवाड.
OUT फलंदाज होईल बाद. परतावा लागेल कारण व्यवस्थित बाट ग्राउंडिंग नव्हती. इथे मात्र आमचे पंच सांगतात आम्हाला फैजलला परतावा लागेल. थोडेसे दूर राहिलेत आणि आता 19 वरती 2 फलंदाज या ठिकाणी होतात बाद. पुढे एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार. आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर ज्यांची मात्र आम्हाला साथ मिळाले ते आमचे संदीपजी गायकवाड, त्यानंतर वाईस ऑफ कर्जत आमचे प्रियजी बाबरे यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे ऑफिशियल टीम लाईव्ह टेलिकास्टची RTC त्यांचाही मनपूर्वक आभार. ऑफिशियल पंच फिरोज खान सर, ऑफिशियल स्कोरर आमचे नितीश तरे यांचे मनपूर्वक आभार. राऊंड विकेटने गोलंदाज. इथे लाईन चांगली पाहावी लागेल. कदाचित वेग प्रचंड आहे. लाईन थोडीशी खराब होती, पंचाने लवकर ओळखलं आणि यासाठी पाईट बॉल येतो. अमांतर धाव एम क्रमांक 22 नुसार अतिरिक्त धाव इथे मिळते. 20 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 19 होता. नितेश आम्हाला सांगतात या षटकामध्ये आता पंकजला कमबॅक करायचं आहे. ज्या उमेशवरती बार पडला तिथून मात्र त्याला अत्यंत महागडं षटक म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. 19 धावा त्याने खर्च केला. या षटकामध्ये कमबॅक करणारा निर्णायक षटक हाताळावा लागेल पंकजला. ऑन साईडला पण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल चालला डीपमध्ये. शतक सज्जात प्रोटेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. 1 धाव मिळेल. 3 षटकांचे मॅच आहे. शेवटचा सामना तुम्ही पाहतायत. कदाचित क्वालिफायर मॅचेससाठी चालू असेल. 88 याच्यासाठी केला होता. 88 जेणेकरून शेवटचा क्षण गोड व्हावा आणि अंतिम रजनी आपण पाहतोय. चांगली स्पर्धा राष्ट्रपती चषकाचा. आज तुम्हाला चॅम्पियन संघ देखील मिळेल. राऊंड विकेटने लाईन जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु बॉल चाललाय अगदी वाईट +4. कदाचित आपण पाहतो तर आम्हाला देखील समजलं नाहीये की चेंडू खोलवर टप्प्याचा होता, परंतु लेग स्टिकला मिस करून झाला बॉल. खराब चेंडू होता. खराब चेंडू. आम आदमी का हाथ पंजा के साथ. आणि या मिळतील 5 धावा. 26 धावा धाव फलकावरती होतात आणि आता षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय गोरेगाव संघ एक मजबूत स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. सध्या आपण पाहिलं तर फ्रंट फूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये चांगला आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. त्यानंतर आता एक्स्ट्रा धावा काही ॲड होत आहेत. अक्षरशः भडवळ संघ प्रतिस्पर्धी टीमला या धावा बहाल करते असंच म्हणावं लागेल. 1 चेंडूमध्ये जवळजवळ 7 धावा गोलंदाजाने खर्च केलेत पंकजने. यावेळेस ऑन साईडला वॉट अ शॉट. ताकदीच्या जोरावरती मोहम्मदच्या बॅटमधून बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार बिग हिट षटकार. थँक्यू. 32 धावा धाव फलकावरती उमर 11 कोरेगाव संघ बॅटिंग करते. शेवटच्या लढतीमध्ये अशा रजनीमध्ये आपण पाहतोय जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल टॉप 6 मध्ये. 48 ग्रामीण संघांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पुढे एकदा अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑनला येतात. समीर चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत एक सिंगल मिळते. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आमच्या संदीपजी गायकवाड यांच्या खांद्यावरती असं. गोरेगाव म्हटलं तर त्यांचं एक वेगळं नातं आहे. दामद म्हटलं तर एक वेगळं नातं आहे. बॅटची कडा. फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड देखील होतात आणि आता फलंदाजासाठी ठिकाणी होतात बाद. मोहम्मदला परतावा लागेल. आरामला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. हॅलो. थँक्यू जी मास्टर. भोज संघ जर आपण या ठिकाणी ओम कोंडेश्वर भोज आपल्या कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबायचे. यामधील विजेता संघासोबत आपली मॅच होईल आणि त्यानंतर आपण
खऱ्या अर्थाने पुढील टॉप 3 संघ भेटतील तर आपला कॅप्टन या ठिकाणी यायचे. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ओम कोंडेश्वर भोज या संघाला विनंती राहील, शंकर पाटील, योगेश पाटील, की आपण टॉससाठी लगेच आमच्या समोर जे समालोचन कक्षाच्या समोर आपण यायचं आहे. या ठिकाणी टॉस केला जाईल. या मॅच नंतर या मॅचचा विजेता संघ आणि आपल्या संघासमोर समवेत ती मॅच होणार आहे. क्वालिफाय मॅचेस ज्यामध्ये आपण अत्यंत चांगले चांगले संघ पुढे सरकलेले आहेत. आज आपण पाहिलं तर 2 वरई संघ, एक कर्जत वरई, त्यानंतर आता नुकताच जी विजय झालेली ती जय हनुमान वरई झांजे वरई नेरळ बेल्टमधील आहे. ती 30 धावा फलकावरती आहे. 33 ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगले बॅटिंग केले, मजबूत स्थितीमध्ये आता उंबर 11 कोरेगाव संघ जाऊन पोहोचलाय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील आणि आता किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करते भडबळ संघ हे देखील आपल्याला पाहायचं आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज राकेश पाटील. अद्यापपर्यंत आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असा खेळाडू आता सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती येतात राकेश पाटील. स्ट्रायकिंगला मोहम्मद, नॉस्टकिनला फलंदाज आपण पाहतोय कामिल. चला लवकरात लवकर आपण पाचला या ठिकाणी स्टार्ट करू, कारण ऑलरेडी आपण लेट आहोत. यावेळेस पहिलाच बॉल, चांगला प्रयत्न होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्लायटेड षटकार, सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. धाबा मिळतील उंबर 11 कोरेगाव संघाला, पूर्णपणे 6. थँक्यू डीजे. खुरमबाई नजे या जरा इकडे. चाळीस धावा फलकावरती आहेत. ओव्हर द विकेटने राकेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट बॉल त्या षटकातील आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मोहम्मदचा आणि संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. 6 धावा या अगोदरच्या पहिल्या बॉलवरती आल्या, त्यानंतर डॉट बॉल कमबॅक करणारा ही देखील षटक म्हटलं जाईल. 40 धावा फलकावरती आहेत. 4-0. 39 धावा फलकावरती आहेत. ऑन स्क्रीन आम्हाला 40 धावा ठिकाणी पाहायला मिळाला. तिथे आपण थोडंसं करेक्शन करू, हरकत नाहीये. ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू शरीरावरती आदळतोय. राकेश पाटील चांगली गोलंदाजी करतायत. शेवटसाठी नाक षटक घ्या. पुन्हा एकदा सर्वांचा आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि तुमची सर्वांची या मॅच नंतर या इनिंग नंतर आम्ही रजा घेतो. शेवटचं अंतिम स्लॉगरचं षटक आहे. षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट आले. राकेश पाटीलचे राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. मोहम्मदसाठी यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चालला ऑन साईडला. शतकच्या वेगाने येतात. समीर कडून झाली मिस्टेक, त्याला मिळालं बॅकअप आणि आता 2 धावा. जिथे आपण पाहिलं तर 1 धाव होणं कठीण होतं. समीरने जर लगेचच एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला गॅदर केला असा तर कदाचित धोका होऊ शकला असा नितीश तरे, परंतु तिथे मिळाल्या 2 धावा. त्याचा पुरेपूर फायदा घेतला मोहम्मदने आणि आता संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली आहे ती 41 वरती. 41. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. राकेश पाटील पुढे एकदा आपण पाहतोय लाईन खराब पाहायला मिळते. अंपायर सिग्नल आहे वाईड बॉल. अबांतर धाव मिळेल आणि आता अबांतर धावेने संघाची धावसंख्या 42 42 धावांवरती पोहोचलाय तो. तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती उंबर 11 कोरेगाव संघ. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हे पूर्वार्ध तुम्ही पाहतायत. राष्ट्रपती चषक 2024 ची अत्यंत सुंदर स्पर्धा आणि त्यामध्ये अत्यंत महत्वाची लढत आहे. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय मोहम्मदच्या बॅट मधून. बलतील धावा 4.
30 केला 30. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू 30 धावांमध्ये तो नाबाद खेळतो. बॅटची लिडिंग एज कदाचित कोणी शतक त्या ठिकाणी नाही आहे. आणि आता 2 धावा सेकंडचा कॉल झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतो थर्ड साठी निघालेत, परंतु इथे फलंदाज होईल बाद. परतावा लागेल ते मोहम्मदला. शेवटच्या बॉलवरती 2 धावा जरूर मिळतील. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर उमर 11 गोरेगाव संघाची 48 धावा बनलेली आहे. 16.00च्या सरासरीने धावा बनवण्यात आलेल्या आहेत. आणि आता गरज असेल तब्बल 49 धावसंख्येची येणाऱ्या 18 बॉलमध्ये टीम भडवल B+ या संघाला.